Now come to the question number 6. Y upon 7 plus y minus 4 upon 3 is equal to 2. तर विद्यार्थी मित्रांनो, येथे आपण ऑब्झर्व करणार हे फर्स्ट टर्म मध्ये ही y आहे आणि सेकंड टर्म्स मध्ये ही y आहे आणि दोघांनाही डिनॉमिनेटर आहे 7 आणि 3. अशा केस मध्ये आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. कोणती मेथड यूज करणार इथं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे पहा, हे 3 आणि y यांची मल्टिप्लिकेशन करणार आणि 7 सोबत y मायनस 4 ची मल्टिप्लिकेशन करणार. तर पहा, 3 into y काय होतील? 3y प्लस 7 नी मल्टिप्लाय करायचंय y ला, तर 7y. आता पहा, 7 नी मायनस 4 लाही मल्टिप्लाय करायचंय, तर ते किती होतील? मायनस 7 4 जा 28 अपॉन जे डिनॉमिनेटर मध्ये आहे त्यांची मल्टिप्लिकेशन करायची. डिनॉमिनेटर मध्ये किती आहे? 7 आणि 3. तर 7 3 जा 21 इज इक्वल टू 2 एज इट इज. नाउ नेक्स्ट स्टेप पहा, 3y आणि 7y हे लाईक टर्म्स आहे, तर त्यांची एडिशन करणार आपण. 3y प्लस 7y हे होतील 10y. 10y मायनस 28 एज इट इज इक्वल टू 2 एज इट इज. आता इथे ऑब्झर्व करा, 21 हे काय आहे? डिवाइडिंगला आहे आणि आपल्याला माहित आहे व्हेन डिवाइडिंग ट्रान्सपोज, ज्यावेळेस डिवाइडिंगला आपण दुसऱ्या साइडला नेतो तर ते काय होतील? मल्टिप्लाय. नाउ रिझल्ट इज 21 2 जा 42. इथे 10y मायनस 28 एज इट इज येतील. आता नेक्स्ट स्टेप मध्ये पहा, इथे मायनस 28 आहे. मायनस 28 मीन्स फर्स्ट ऑफ ऑल 42 एज इट इज लिहून घेऊ आणि मायनस 28 जर आपल्याला दुसऱ्या साइडला न्यायचंय म्हणजे ट्रान्सपोज करायचंय तर ते होतील प्लस 28 आणि 10y एज इट इज. या दोघांची आपण जर एडिशन केली तर 8 प्लस 2 10 0 1 कॅरी 1 प्लस 2 3 and 4 7 70. किती आलं आन्सर? 70. येथे 10y एज इट इज राहील. आता पहा, 10 जे आहे हे मल्टिप्लाइंग आहे, मीन्स नेक्स्ट स्टेपला आपण 70 एज इट इज लिहून घेऊ आणि व्हेन 10 इज हियर मल्टिप्लाइंग, आपल्याला माहिती आहे व्हेन मल्टिप्लाइंग ट्रान्सपोज इट बिकम डिवाइडिंग. येथे फक्त y राहिला. 0 0 गेट कॅन्सल, 1 7 जा 7, y इज इक्वल टू 7. Come to the question number 7. 13x minus 5 is equal to 3 upon 2. तर विद्यार्थी मित्रांनो, येथे पहा हे 3 upon 2 आहे, म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये 2 आहे. तर हे ज्या वेळेस आपल्याला हे 2 कॅन्सल करायचे त्यावेळेस ईच टर्मला आपल्याला 2 नी मल्टिप्लाइंग करायचं. सो दॅट फर्स्ट स्टेप आपण लिहू मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय both sides by 2 means each and every term ला 2 नी मल्टिप्लाय करू. पहा 13x म्हणजे इथे पहा आपण 2 into 13x लिहूया, मायनस 2 into 5 लिहूया आणि 2 into 3 upon 2. ही स्टेप आपण स्किपही करू शकतो. पहा 13 2 जा 26x येतील, मायनस 2 5 जा 10 येईल आणि हे जे 2 आणि 2 कॅन्सल आउट होऊन जाईल इज इक्वल टू 3. नाउ इट इज व्हेरी सिंपल. आता हे इक्वेशन खूप सिंपल झालेले आहे. येथे पहा नेक्स्ट स्टेप मध्ये पहा, मायनस येथे 3 एज इट इज लिहून घेऊ आणि हे मायनस 10 आहे. ज्यावेळेस हे ट्रान्सपोज होतील तर काय होईल? प्लस 10 आणि हे 26x एज इट इज. जर यांची आपण एडिशन केली 10 प्लस 3 इज इक्वल टू 13, 26x एज इट इज. नाउ नेक्स्ट स्टेप पहा, इथे 26 मल्टिप्लाइंग आहे, सो व्हेन मल्टिप्लाइंग ट्रान्सपोज इट बिकम डिवाइडिंग, म्हणजे 13 एज इट इज येतील आणि हे मल्टिप्लाइंग आहे हे डिवाइडिंगला जातील. सो x इज इक्वल टू, आता इथे पहा आपल्याला 13 चा टेबल तर येतो, 13 1 जा 13 आणि 13 2 जा 26. So the value of x is equal to 1 upon
2. Come to the question number 8. 3 in bracket y plus 8 means इथं multiply आहे हा, is equal to 10 in bracket y minus 4 means 10 multiply by this bracket plus 8. तर कसं सॉल्व करणार आपण? फर्स्ट स्टेप इज 3 into y. 3 into y किती झाले ते? 3y plus 3 into 8. So 3 8s are 24 which is equal to, आता सेम इथे यूज करणार 10 into y. हे किती होतील? 10y मध्ये मायनसचं साइन आहे as it is, आणि 10 4s are 10 into 4 40 plus 8 as it is. आता या केस मध्ये पहा, द टर्म्स विच कंटेनिंग व्हेरिएबल, ज्या टर्म्स मध्ये व्हेरिएबल आहे ते आपण LHS ला ट्रान्सपोज करणार. म्हणजे पहा इथे 3y आहे, याच्या सोबत काय आहे 10y, तर हे -10y होतील. ओके, आता नेक्स्ट स्टेप मध्ये पहा, इथं -40 प्लस 8 आहे. -40 प्लस 8, एक मायनस आहे, एक प्लस आहे, दोघातला डिफरन्स घेऊया. दोघातला डिफरन्स कितीचा आहे? 32 चा. बट बिगर नंबर साइन इज -32 मीन्स इथे -32 राहिलेले आहे. आणि इथं पहा, हे +24 ज्यावेळेस ट्रान्सपोज होतील त्यावेळेस ते -24 होतील. क्लियर? नेक्स्ट स्टेप मध्ये पहा, 3y - 10y, एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे, तर आपण दोघातला डिफरन्स घेऊया. दोघातला डिफरन्स 7y येईल, आणि बिगर नंबर 10y आहे, त्याचं साइन आहे मायनस, इज इक्वल टू. आता ज्यावेळेस दोघांचेही दोन्ही नंबरचे साइन हे मायनस असतील त्यावेळेस त्यांची ऍडिशन करणार. पहा 4 + 2 हे झाले 6, हे झाले 5, आणि बिगर नंबर साइन म्हणजे 32 चा साइन आहे मायनस. नाउ नेक्स्ट स्टेप मध्ये पहा, हे -7y ला काय आहे मल्टिप्लाइंग, सो दॅट हे -56 as it is, and when multiplying transpose it become dividing. So y is equal to, इथे पहा मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये जर दोन्ही नंबर हे मायनस असतील तर त्याचा आन्सर पॉझिटिव्ह मध्ये येईल, प्लस मध्ये येईल. सो मायनस मायनस बिकम प्लस, आणि 7 8s are 56. सो y ची व्हॅल्यू आपली आली 8.